My name is Professor Ujjwala Jagdane and I am teaching biology subject. Welcome to the Gurudev Junior College of Science, SUPA MIDC. In previous lectures or in previous video, we have seen that introduction to biology. What is biology and what is meant by life that we already studied in our last topic. Today, we are going to learn about the new chapter of 11th biology, that is the living world. This is the first topic or the first chapter of biology 11th science. You already know that what is the basic difference between the living and non-living. Means why we can say anything, any object, or if plants or animals, microorganisms and birds, why we call them as a living, and the chair, the benches, the board, the chalk, why we call it as non-living? Because the characteristics they possess, त्यांचे जे काही गुणधर्म शो करतात, नॉन लिव्हिंग गोष्टी ज्या काही गुणधर्म दाखवतात किंवा लिव्हिंग गोष्टी जे गुणधर्म दाखवतात, त्या गुणधर्मावरून आपण त्याला लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग अशा दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन करू शकतो. सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी या दोघांची काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी केलेल्या आहेत आणि आज आपण ॲक्च्युली या टॉपिकला, या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये हा जो 1 नंबरचा तुमचा जो चॅप्टर आहे तो आहे लिव्हिंग वर्ल्ड आणि त्यामधला जो फर्स्ट पॉइंट आहे तो पॉइंट आहे द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे की जे काही लाईफ आहे किंवा ज्यांच्यामध्ये लाईफ आहे किंवा लाईफ आपण कोणामध्ये आहे असं म्हणतो की जे कॅरेक्टरिस्टिक शो करतात, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत, मग मेटाबॉलिझम आहे, रिप्रोडक्शन आहे, ग्रोथ आहे, ॲडॅप्टेशन आहे, इव्हॉल्युशन आहे, कॉन्शियसनेस आहे, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय आहे, एक्सक्रीशन आहे, न्यूट्रिशन आहे, डेथ आहे, एजिंग आहे. या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स जे शो करतात त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणायचं. जे हे शो करत नाहीत त्यांना नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणायचं. आता हेच आपण या पहिल्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत मुलांनो. आता हे डिटेल आपण या बेसिक प्रिन्सिपल्स बद्दल, हे जे लाईफचे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. सुरुवातीला मी तुम्हाला एक तुमच्या डे टू डे लाईफमधलं एक एक्झाम्पल सांगते आणि ते एक्झाम्पल कोणतं आहे. समजा एखादं सीड्स तुमच्याकडे आहे, एखादं बी आहे आणि ते बियाणं ज्यावेळेस तुम्ही मातीमध्ये टाकता त्यावेळेस ते बियाणं काय होतं, ते अंकुरित होतं आणि त्यापासून एक छोटं सॅपलिंग तयार होतं, छोटंसं रोपटं तयार होतं आणि त्या रोपट्याचं विशाल वृक्षामध्ये रूपांतर होतं. ह्युमन बिंगच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या ॲनिमलच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲनिमलच्या बाबतीमध्ये सुद्धा एक जी सिंगल सेल आहे त्या सिंगल सेलचं कन्व्हर्जन झायगोटमध्ये होतं. ज्यावेळेस 2 गॅमिट्स एकत्र येतात त्याचं रूपांतर झायगोटमध्ये होतं. त्यानंतर त्या झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं आणि हे जे एम्ब्रिओमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याचं पूर्ण ऑर्गन फॉर्मेशन होतं आणि ते ऑर्गन फॉर्मेशन झाल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट होते, त्या एम्ब्रिओची ग्रोथ होते, डेव्हलपमेंट होते आणि एंटायर ह्युमन बीइंग त्या एका सेलपासून डेव्हलप होतो. म्हणजे बघा, जे लाईफ आहे हे एका छोट्याशा गोष्टीपासून हे लाईफ पूर्णपणे कशा प्रकारे जनरेट होतं हे आपल्याला या चॅप्टरमध्ये हे जे लाईफ आहे या लाईफमध्ये आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी किंवा
ज्यांच्यामध्ये हे लाईफ आहे की सिंगल सेल पासून एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेव्हलप होण्याचं किंवा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स ज्या आपल्या बॉडीमध्ये घडून येतात त्यामुळे जी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते हे ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवांचे जग. म्हणजे आपण फक्त यामध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा सजीवांचा अभ्यास करणार आहोत. जे काही असतील ते सर्व या ठिकाणी कसे असतील सजीव असतील. निर्जीवांचा अभ्यास करणार नाही आहोत. त्यातलं पहिलं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे किंवा बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ तुम्ही तुमच्या समोर स्टेट बोर्डचं बुक ओपन केलेलं असेल त्या बुक मध्ये तुम्हाला काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत बघा. जीवनाचे काही प्रिन्सिपल कोणकोणते आहेत ते पहिलं प्रिन्सिपल यालाच तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स असंही म्हणू शकता. यातली जी पहिली 1 नंबरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती 1 नंबरची कॅरेक्टरिस्टिक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. याला मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं मुलांनो ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. ग्रोथ म्हणजे काय वाढ होते आणि विकास होतो. आता हे वाढ आणि विकास हे मी मराठीमध्येही बऱ्याचदा विज्ञानामध्ये या दोन्ही गोष्टींचा अभ्यास केलेला आहे की वाढ कशाला म्हणायचं आणि विकास कशाला म्हणायचं. विकास ज्यावेळेस तुमची वाढ होते त्यावेळेस काय होतं की तुमचं जे बॉडी आहे या बॉडीचं मास वाढतं, नंबर ऑफ सेल्स वाढत जातात म्हणजे पेशींचं विभाजन होतं आणि पेशींची संख्या वाढते, मास वाढत जातं, बॉडीचं मास वाढत जातं, इन्क्रीज होतं. हे कशामुळे होतं बाय सेल डिव्हिजन. पेशी विभाजन होऊन पेशींची संख्या वाढते त्याचबरोबर मास बॉडीचं मास वाढलं जातं. ओके हे कशामुळे होतं पेशी विभाजनामुळे होतं. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टींचा डेव्हलपमेंट होते त्यावेळेस आपण डेव्हलपमेंट कशामुळे होते डेव्हलपमेंट होते म्हणजे काय द सम टोटल ऑफ ऑल द चेंजेस that occur in an organism during its lifetime. तुमच्या लाईफ टाइम मध्ये तुमच्या बॉडी मध्ये जे काही वेगवेगळे चेंजेस घडून येतात त्याला म्हणायचं डेव्हलपमेंट. मी बोर्डवर त्याची डेफिनिशनही लिहिणार आहे. आता बघा विकास होतो मग तो बौद्धिक विकास होतो, शारीरिक विकास होतो, त्यानंतर मानसिक विकास होतो. तुमचं थिंकिंग पॉवर जी आहे ती थिंकिंग ॲबिलिटी चेंज होते. तुमच्या फिजिकलमध्ये बॉडीमध्ये चेंजेस घडून येतात. त्यानंतर तुमचं सोशल डेव्हलपमेंट होते. हे जे वेगवेगळे जे काही चेंजेस तुमच्या चाइल्डहुडपासून तर ते अडल्टपर्यंत जे काही चेंजेस होतात दॅट चेंजेस आर कॉल्ड ॲज डेव्हलपमेंट. ओके आता ग्रोथ म्हणजे काय बरं. ग्रोथची एक सिंपल डेफिनिशन तुम्हाला जर सांगायची म्हटलं तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ग्रोथ कोणामध्ये होते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव द कॅपॅसिटी टू ग्रो. सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ग्रो होण्याची वाढण्याची कॅपॅसिटी आहे. व्हॉट इज दिस ग्रोथ इट इज अन इनक्रीज इन mass and number of cells or individual by cell division. काय म्हटलं ग्रोथ म्हणजे इट इज अन इनक्रीज इन मास अँड नंबर ऑफ सेल और इंडिव्हिज्युअल बाय सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय पेशी विभाजन. पेशींचं विभाजन होतं. पेशींचं विभाजन होतं म्हणजे काय होतं की एक सेल जी आहे
फॉर्मेशन होणार अशा प्रकारे एका सेल्स पासून मिनी सेल्स डेव्हलप होतात आणि जसं सेलचा नंबर वाढत जातो ऑर्गॅनिझमची जी साईज आणि स्ट्रेंथ जी आहे ती वाढत जाते म्हणजेच मास या ठिकाणी इन्क्रीज होतं त्याचबरोबर सेलचा इन्क्रीज इन मास म्हणजे काय की तुमचं होल बॉडी जे वेट आहे ड्राय वेट जे आहे हे वेट वाढत जाणार आहे आणि त्याचबरोबर सेलचा नंबर सुद्धा इन्क्रीज होतो इन्क्रीज इन मास अँड नंबर ऑफ सेल्स ऑर इंडिव्हिज्युअल बाय सेल डिव्हिजन ही प्रोसेस पेशी विभाजनामुळे होते आता ग्रोथ ही जी फॅक्टर जो आहे हा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण म्हटलं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज द कॅपॅसिटी टू ग्रो सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे ग्रो होतात म्हणजे काय त्यांची वाढ होते आता प्लांट्स आणि ॲनिमल या दोनही गोष्टी कशा आहेत ऑल दीज आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बट देयर इज अ डिफरन्स regarding the growth in plants and growth in animals. So what is the difference? मग तो difference काय आहे बरं? Plants grow throughout their lifespan. त्यांच्या पूर्ण लाईफ मध्ये plants हे ग्रो होतात. Plants can grow throughout their life. त्यांच्या पूर्ण लाईफ मध्ये त्यांची ग्रोथ होते. But in case of animal, it is restricted to the certain age. हे एका सर्टन एज पर्यंतच ॲनिमल्स मध्ये ग्रोथ होते. द ग्रोथ इज अकर इन अप टू सर्टन एज. फक्त काही कालावधीपर्यंतच ॲनिमल्स मध्ये ग्रो होते मात्र प्लांट्स कॅन ग्रो थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन. ते पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये ग्रो होतात. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम असतात बघा ऑन द बेसिस ऑफ द नंबर ऑफ सेल. त्यांच्यामध्ये किती सेल आहेत यावरून एका ऑर्गॅनिझमचे दोन क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. कोणतं बरं ते क्लासिफिकेशन? ते आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. काहींना म्हणायचं युनिसेल्युलर आणि काही असतात मल्टीसेल्युलर. ऑर्गॅनिझमला आपण दोन भागामध्ये क्लासिफाय करू शकतो युनिसेल्युलर आणि दुसरं म्हणजे मल्टी सेल्युलर. युनि यामध्ये एक वर्ड आहे बघा युनि. युनि शब्दाचा अर्थ होतो सिंगल आणि मल्टी म्हणजे मेनी. द ऑर्गॅनिझम विच हॅज the many cells or organism which is made up of many cells are called multicellular and organism which is made up of single cell. Uni means single. Organism which is made up of single cell are called unicellular and organism which is made up of many cells are called multicellular. आता हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ होते हे बघण्यासाठी तुम्हाला एखाद्या मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागेल की कशा प्रकारे डिव्हिजन त्या सिंगल सेल मध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते आहे. मात्र जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यांची ग्रोथ तुम्ही इझिली बघू शकता. जसं एखादं रोपटं तुमच्या घरासमोर असेल त्याचं जे अपायकल रिजन आहे वरचा जो टॉपचा जो पोर्शन आहे तो तुम्ही दिवसेंदिवस जसं बघताय तसं त्याच्यामध्ये काय होतं वाढ होत राहते. म्हणजे या ज्या टिश्यू आहेत या मेरिस्टमॅटिक टिश्यू आहेत. डिव्हायडिंग आणि रिडिव्हायडिंग होण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. म्हणजे प्लांटचा जो वरचा टिपचा जो पोर्शन आहे मग तो फक्त स्टेमचाच नसू शकतो तर रूटचाही असू शकतो. या रूटच्या टिपमध्ये आणि स्टेमच्या टिपमध्ये टिप म्हणजे काय वरचा टोक जो आहे त्या टोकामध्ये काय असतात मेरिस्टमॅटिक टिश्यू असतात की ज्यांच्यामध्ये पेशी विभाजन खूप फास्ट होतं आणि त्यामुळे प्लांटची ग्रोथ होते. ओके. आता हा झाला पहिला फॅक्टर जो म्हणजे ग्रोथ. आता हे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बद्दल स्टडी केलेला आहे. आता मग जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत या नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंवा नॉन लिव्हिंग
लिव्हिंग जे आहेत मग त्या कोणत्या आहेत बरं? जसं आपण उदाहरणार्थ म्हणून घेऊया की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथे आपण एक सेंटेन्स लिहू शकतो की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम has capacity to grow. यांच्यामध्ये ग्रो होण्याची, वाढण्याची कपॅसिटी आहे. मग जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण उदाहरण घेऊया जसं माउंटन, सँड ड्यून, स्टोन्स. ऑल दीज आर द एक्झाम्पल. जे वाळूचे ढिगारे आहेत, पर्वत आणि दगड यांच्यामध्ये सुद्धा ग्रोथ होते. तुम्ही म्हणाल यांच्यामध्ये कसं ग्रोथ होते बरं? यांच्यामध्ये when the particle are accumulated on the surface of the mountain and the stones, they increase their height. They can increase their height by the accumulation of particle. Accumulation होणं म्हणजे काय की साठणे. एखादं माउंटन आहे, पर्वत आहे आणि त्याच्या सरफेसवर ज्या वेळेस एखाद्या बाहेर एक्सटर्नल जे फॅक्टर आहेत, सॉइल आहे, त्या सॉइलचं ज्यावेळेस अक्युम्युलेशन होईल त्याच्या सरफेसवर त्यावेळेस ते काय होतील? ग्रो होतील. बरोबर आहे? मग ज्यावेळेस हे ग्रो होत आहे, मग जर माउंटन ग्रो होतो आहे किंवा एखादा स्टोन आहे त्याच्या सरफेसवर ज्यावेळेस सॉइलचं डिपोजिशन होईल, अक्युम्युलेशन होईल त्यावेळेस त्याची साईजही वाढेल. मग तुम्ही असं म्हणाल का की द स्टोन्स अँड माउंटन्स आर लिव्हिंग? नो, द स्टोन्स अँड द माउंटन्स आर नॉट लिव्हिंग. हाऊ? बिकॉज द ग्रोथ इज ऑफ टू टाइप. ग्रोथ दोन प्रकारची होते. एक म्हणजे इंटरनल ग्रोथ असू शकेल आणि दुसरं म्हणजे ग्रोथ ही दोन प्रकारची होते बघा. एक इंटरनल आणि दुसरी ग्रोथ आहे ती म्हणजे एक्सटर्नल ग्रोथ. खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, इंटरनल ग्रोथ होते आणि एक होते एक्सटर्नल ग्रोथ. आता इंटरनल ग्रोथ कशा प्रकारे होईल? बाय द फॉर्मेशन ऑफ सेल इनसाइड द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस सेलचा जो नंबर आहे, म्हणजे सपोज ह्यूमन बॉडी आहे, आपल्या ह्यूमन बॉडीच्या आतमध्ये एका सेलची दोन सेल फॉर्मेशन, एका सेलमध्ये ज्यावेळेस सेल डिव्हिजन होईल त्यावेळेस दोन सेल तयार होतील. त्या दोन सेलमध्ये पासून प्रत्येकी दोन दोन सेल तयार होतील. म्हणजे त्या सेलमध्ये आतमध्ये ज्यावेळेस सेलचा नंबर इन्क्रीज होईल बाय फॉर्मेशन ऑफ सेल इनसाइड बॉडी. हे इंटरनल कशा प्रकारे होईल? बाय फॉर्मेशन ऑफ सेल, फॉर्मेशन ऑफ सेल इनसाइड बॉडी. बॉडीच्या आतमध्ये सेल तयार होतात म्हणून इंटरनल ग्रोथ झाली. ओके, मग एक्सटर्नल ग्रोथ कशा प्रकारे होईल? बाय द अक्युम्युलेशन ऑफ पार्टिकल. बाय अक्युम्युलेशन पार्टिकलचं अक्युम्युलेशन झाल्यानंतर एखाद्या नॉन लिव्हिंग गोष्टीवर म्हणजे दगडाच्या सरफेसवर ज्यावेळेस माती साठली जाते ते जे काही ग्रोथ आहे ती झाली एक्सटर्नल ग्रोथ. आणि इंटरनल ग्रोथ कुठे होणार आहे? ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ती ग्रोथ झाली इंटरनल ग्रोथ. म्हणजेच एक्सटर्नल ग्रोथला ॲक्रिशन असंही म्हटलं जातं. आणखी एक शब्द आहे एक्सटर्नल ग्रोथला, एक्सटर्नल ग्रोथला आणखी एक शब्द आहे तो म्हणजे ॲक्रिशन. ओके, मग म्हणून हे दोन्ही गोष्टींमध्ये होतं. म्हणजे नॉन लिव्हिंग गोष्टी ही ग्रोथ शो करतात आणि लिव्हिंग ही ग्रोथ शो करतात. अँड देअरफॉर द ग्रोथ इज नॉट अ डिफाइनिंग कॅरेक्टरिस्टिक
of living organism. Very important. Growth is not an defining characteristics of living organism. म्हणजे ग्रोथ हा एक सर्वसमावेशक असा गुणधर्म नाही. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची जर ग्रोथ होते आहे तर तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहेच असं आपण म्हणू शकणार नाही. मात्र जर तुम्ही असं म्हणू शकता द इंटरनल ग्रोथ इज अ डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सेंटेन्स बरोबर आहे, कारण इंटरनल ग्रोथ फक्त कोणामध्ये होते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होते. एक्सटर्नल ग्रोथ किंवा जे ॲक्रिशन आहे ते ॲक्रिशन कोणामध्ये होतं, हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतं. म्हणजे इंटरनल ग्रोथ इज अ डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट the accretion is not an defining characteristic of living organism. हे झालं तुमचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ग्रोथ. याला आपण डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायचं की नाही, हा किंवा ग्रोथचे जे दोन टाइप्स आहेत आणि ती कशा प्रकारे ग्रोथ होते हे आपण स्टडी केलं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मुलांनो इथपर्यंत जर समजलेलं असेल तर आपण सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स चालू करणार आहोत. व्हॉट इज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, सॉरी ग्रोथ, इन्क्रीज इन मास अँड नंबर ऑफ सेल. मास इन्क्रीज होतो आणि सेलचा जो नंबर आहे तो इन्क्रीज होतो बाय सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन या प्रोसेसनी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ शो करतात अँड as well as non-living organism also shows the growth, like mountain, sand dune, stones. Growth ही दोन प्रकारची असते. There are two types of growth. One is internal growth and one is external growth. Internal growth कशा प्रकारे होणार आहे, by formation of cell inside the body. बॉडीच्या आतमध्ये. मग all living organism, फक्त ह्युमन बीइंग नाही. It may be plants, it may be microorganism, it may be birds, it may be animal, it may be plants, it may be human being. Okay, त्यांची जी ग्रोथ होणार आहे आतमध्ये ती झाली इंटरनल ग्रोथ. अँड वन इज एक्सटर्नल ग्रोथ दॅट इज ओनली फाउंड इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हाऊ, बाय अक्युम्युलेशन ऑफ पार्टिकल. पार्टिकलचं डिपोजिशन होतं किंवा साठले जातात आणि त्या प्रकारे ही एक्सटर्नल ग्रोथ होते. आपण दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत आणि ते आहे रिप्रोडक्शन. तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये बघा दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स असेल ती म्हणजे रिप्रोडक्शन. What is reproduction? The formation of new individual from their parents. Okay, what is reproduction? The formation of new individual. Formation of new individual from their parents. न्यू इंडिव्हिज्युअल, नवीन ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझम पासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो याला म्हणायचं रिप्रोडक्शन. मग हे रिप्रोडक्शन कोण कोण शो करतं बरं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोविंग रिप्रोडक्शन, or they can generate the another living organism, new living organism like itself. Itself म्हणजे त्यांच्यासारखाच दिसणारा ते नवीन ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात, जनरेट करतात. and this is the capacity of all living organism. ही सर्वच्या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅपॅसिटी आहे. आता मग तुम्ही असं म्हणाल का की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता आपण म्हटलं की जर आपण याला डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हटलं की जे ऑर्गॅनिझम जे रिप्रोड्यूस करू शकत नाही त्यांना जर आपण नॉन लिव्हिंग म्हटलं तर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला
असेल की म्यूल्स. एक्झाम्पल, हे म्यूल्स आहे, म्यूल्स. त्यानंतर वर्कर हनीबी. त्यानंतर अनफर्टाइल कपल, अनफर्टाइल ह्यूमन कपल. हे जे आहे ऑल दीज कॅनॉट एबल टू और नॉट एबल टू रिप्रोड्यूस, हे रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. आता म्यूल्स म्हणजे काय बरं? म्यूल्स म्हणजे खेचर. खेचर हा शब्द ऐकलेला असेल तुम्ही. इट इज अ हायब्रिड ऑफ हॉर्सेस अँड द डॉंकी. आता हे खेचर जे आहे यांचा उपयोग कुठे केला जातो की ज्या ठिकाणी स्टर्डी, हे खूप स्टर्डी असतात बघा. स्टर्डी म्हणजे काय? ज्या ठिकाणी कठीण भाग आहे. जर तुम्ही कुठे फिरायला गेलेला असेल किंवा तुम्ही जर वैष्णव देवीला वगैरे गेलेला असाल तर त्या ठिकाणी व्यक्तींना वरतीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ऑर्गॅनिझमचा वापर करतात तो आहे म्यूल्स, की ज्याला मराठीमध्ये खेचर असं म्हणतात. मग हे खेचर कसं तयार झालं बरं? इट इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द हॉर्स अँड डॉंकी. यांचं हायब्रिडायझेशन घडून आणलं जातं आणि त्यापासून जे बनतात ते आहे म्यूल्स. ओके. मग हे जे हॉर्सेस आणि डॉंकी हे दोनही जे आहेत हे वेगळा वेगळा जीनस मधून येतात. यांची पूर्णपणे हे वेगळे आहेत. हॉर्सेस वेगळे आहेत आणि डॉंकी तुम्हाला माहिती आहे गाढव आणि घोडा हे दोनही वेगळे ऑर्गॅनिझम आहेत पूर्णपणे. जीनस काय कॉन्सेप्ट आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र हे हॉर्स आणि डॉंकी यांच्या कॉम्बिनेशन मधून जे बनतं ते आहे म्यूल्स. आता हे स्टर्डी असतात. यांच्यामध्ये जेव्हा या दोघांचेही गुणधर्म आहे, म्हणजे घोड्यासारखं हे ताकदवान असतात आणि डॉंकी म्हणजे गाढवाचं काम काय आहे की जे काही माल आहे त्या मालाची ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. मग यापासून हे दोघांच्या कॉम्बिनेशनने जे बनलेलं आहे जे म्यूल्स आहे हे खूप स्टर्डी असतं. ऑर विच शोविंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बोथ दीज ऑर्गॅनिझम, म्हणजे हे त्यांचे पॅरेंट्स आले. पण एकच यांचा ड्रॉबॅक आहे किंवा तोटा आपण ज्याला म्हणू शकतो की दे आर अनफर्टाइल, किंवा बायोलॉजीच्या लँग्वेज मध्ये त्यांना स्टराईल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टराईल. स्टराईल म्हणजे काय बरं? दे कॅनॉट प्रोड्यूस यंग वन. ते पिलांना जन्म देऊ शकत नाही. म्हणजे या म्यूल्स पासून नवीन म्यूल्स बनणार नाही. ते फक्त ज्याला आपण टेक्नॉलॉजी म्हणतो किंवा हायब्रिडायझेशन ही जी कॉन्सेप्ट आहे, ब्रीडिंग कॉन्सेप्ट जे आहे ते ब्रीडिंग केलेलं आहे दोघांचं, पण त्यापासून जे बनलं ते कसं आहे? अनफर्टाईल आहे. दुसरं एक्झाम्पल ज्याला वर्कर हनीबी जे आहेत म्हणजे कामकरी माशा, या सुद्धा नवीन पिलांना जन्म देऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल हे फार फेवरेबल एक्झाम्पल असेल बघा तुमच्यासाठी, अनफर्टाईल ह्यूमन कपल. आता ह्यूमन बीइंग आपण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्यूमन बीइंग हे स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करू शकतं आणि ज्याला आपण कॉन्शियस आहे, सगळ्या क्वालिटीज आहेत, थिंकिंग ॲबिलिटी आहे, त्यानंतर ब्रेन आहे, सुपेरियर आहे. इज सुपेरियर दॅन ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बट देअर आर सर्टन कपल हू कॅनॉट एबल टू प्रोड्यूस द यंग वन. असे काही कपल तुम्ही आपल्या आजूबाजूला बघितलेले असतील की जे यंग वन प्रोड्यूस करू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनफर्टाईल. ओके. मग हे जे अनफर्टाईल कपल आहेत हे अनफर्टाईल कपल सुद्धा रिप्रोड्यूस करू शकत नाही. मग आपण यांना नॉन लिव्हिंग म्हणायचं का? नाही. त्यांना आपण नॉन लिव्हिंग म्हणू शकणार नाही आणि म्हणूनच रिप्रोडक्शन हा क्रायटेरिया असू शकत नाही किंवा हे याचा उपयोग करून आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग असं ठरवू शकत नाही. म्हणून reproduction is not a defining characteristic of living organism. reproduction हे defining characteristic होऊ शकणार नाही. आलं लक्षात? ओके. तर आपण दोन कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. पहिली कॅरेक्टरिस्टिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि दुसरी कॅरेक्टरिस्टिक बघितली रिप्रोडक्शन
फर्दर ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मग यामध्ये मेटाबॉलिझम आहे, त्यानंतर तुमचं ॲबिलिटी टू इट इज रिस्पॉन्सिबनेस टू स्टिम्युलाय आहे, एजिंग आहे, डेथ आहे. या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू.